हॅलो एव्हरीवन, आता तुम्ही व्हिडिओमध्ये जो ब्लाऊज पाहता तो प्रिन्स कटोरीचा ब्लाऊज आहे, प्लस त्यामध्ये आपण कप्स ॲड केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपरली कप्स कसे ॲड करायचे आणि प्रिन्स कटोरीचा ब्लाऊजची कटिंग स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 13मध्ये आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कटोरीची कटिंग स्टिचिंग अँड त्यामध्ये कप्स कसे ॲड करायचे. तर आपण अगोदर अस्तरची घडी करून घेऊयात. घडी करत असताना त्याचं मेजरमेंट हे छातीच्या निम्म घ्यायचं. म्हणजे जर छातीचं माप आपलं 30 आहे तर 30चे 15 निम्मे असतात आणि इथे आपण चौपदरी घडी करणार आहोत तर त्याचेही निम्मे करायचे म्हणजे 7.5 आणि 7.5 + 2 इंच + 2 इंच म्हणजेच 9.5 11.5 अशा पद्धतीने 11.5ची आपली घडी असणार आहे. उंची असणार आहे आपली 14ची, तर पूर्ण उंची आपली ही 15.5 आपल्याला घ्यायची आहे. नेट 15.5ची उंची घ्यायची आहे. कटिंग करून ती आपली 14.25 पर्यंत येते. आता आपण छान असं मार्किंगला स्टार्ट करूयात. बॅक पार्ट जो आहे तो फ्रंट पार्टपेक्षा 1 इंच कमी अशा याने येतो. इथे आपल्याला काय आहे की बॅक पार्टची जी डिझाईन आहे त्यानुसार आपले शोल्डर किती इंचच असणार आहे ते डिसाईड होतं. तर बॅक साईडला आपलं बोटनेक आहे. तर या ठिकाणी जी आपली शोल्डरची जी पट्टी आहे ती शोल्डरची पट्टी ही 7 इंचाची राहील. 7 इंचामधून आपल्याला 2.25 इंच हे गळ्यासाठी वापरायचे आणि जे राहिलेलं मार्किंग आहे ते प्रॉपर तसंच ठेवून त्यावरती आपल्याला कटिंग करायची. या ठिकाणी आपण पंचकोनी गळा करणार आहोत. तर त्यासाठी सेंटर पॉईंट काढून निम्म्याच्या खाली एक तिरपी रेघ देऊन वरच्या बाजूला सरळ अशा पद्धतीने आपण पंचकोनी गळा रेडी करून घेतलेला आहे. आता शोल्डरवरती आपण मार्क करून घेऊयात. तर आपला 14 इंचाचे शोल्डर आहे ते निम्म करून 7 इंच म्हणजे 7 इंचावरती आपल्याला मार्क करायचं आहे. 6 इंचाच्या उंचीचा आपला मुंडा आहे तर 6 इंचाला मार्क करून जे मुंड्याचा जो पोर्शन आहे त्यासाठी एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. आता आपण जी आपली प्रिन्स कटोरी आहे ती कशी कट करायची ते पाहणार आहोत. गळ्यापासून 2.25 इंच, मुंड्यापासून 1 इंच वरती टक पॉईंट आहे आपला 10 इंचाचा आणि आपली जी हुकलूक पट्टी असते त्या बाजूने 3.5 इंचावरती मार्क करायचे. खालच्या बाजूला 4.5 इंचावरती मार्क करायचे. दोन्ही बाजूला 1-1 इंच आपल्याला मार्जिन हे कटिंगसाठी ॲड करायचं. तर प्रॉपर आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने जे 1-1 इंच मार्किंग सोडलेलं आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपण कंबर पाहूयात. तर कंबर आपली आहे 6.25 इंचाची. 6.25 + 2 इंच आणि पुन्हा +2 इंच म्हणजेच 10.25 इंचाची आपली कंबर येणार आहे. आणि जे वरचं छातीचं जे मार्जिन आहे तेही आपल्याला प्लस त्याच पद्धतीने घ्यायचे. आपलं जे छातीचं माप आहे ते आहे 7.5 इंच + 2 इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला जे 2 इंच कटिंग होतं त्यामुळे तिथे तो 2 इंचाचा स्पेस प्रॉपरली कवर होतो आपला. आता मुंडा रेडी करून घ्यात. मुंडा रेडी करत असताना आतल्या बाजूला 1 इंच, बाहेरच्या बाजूला 1.25 इंच अशा पद्धतीने आपलं मार्किंग रेडी आहे. आता आपल्याला फक्त मुंडा आणि जी आपली फिटिंगची जी लाईन असते तर ती कट करून घ्यायची आहे. बाकीचे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सेपरेट करून कट करायचे. त्यामुळं आपण फक्त या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टचीच कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. तर आपला फ्रंट पार्ट आपल्याला प्रॉपरली रेडी करून घ्यायचा आहे. जो मधला सेंटर पॉईंट आहे तिथपासून दोन्ही बाजूंना आपल्याला 0.5 इंच वरच्या बाजूला असं लाईटली मार्क करून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला लाईटली क्रॉस कटिंगही करून घ्यायची आहे. प्रॉपरली मुंडा कट करून घ्यायचा आहे आपला. क्रॉस कटिंगही रेडी करून घ्यायची आहे आणि जे आपण मार्क केले प्रिन्स कटोरीचं तर तो ट्रायंगल शेप आपल्याला मधला कट करायचा आहे. गळा देखील आपला पंचकोनी आहे त्यामुळे कट करत असताना प्रॉपर कट करायचा आहे. यामध्ये फ्रंट साईडला आपले हुक असणार आहेत तर मधला जो सेंटर लाईन आहे तर ती देखील आपल्याला कट करायची आहे. आता यामध्ये महत्त्वाचा भाग असा असतो की आपल्याला कप्स बसवायचे असतात. तर कप्स बसवत असताना मेन फॅब्रिक, अस्तर फॅब्रिक आणि अजून एक अस्तर फॅब्रिकची रिक्वायरमेंट असते. तर आपलं जे दुसरं अस्तर फॅब्रिक आहे ते आपण प्रॉपरली कटिंग करून घेतोय आहे त्याच मापावरती आपल्याला कटिंग करायचे. अशा पद्धतीने आपली छान अशी कटिंग रेडी झालेली आहे. आता आपण मेन फॅब्रिकवरही कटिंग करून घेणार आहोत. मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी की 4 पीस आहेत. एका बाजूला 2 पीस, दुसऱ्या बाजूला 2 पीस, एक
आतल्या बाजूला मेन फॅब्रिकला अटॅच असणार आहे आणि दुसरं ज्यावेळेस आपण कप्स ॲड करू त्यावेळेस त्या कप्सला हाईड करण्यासाठी दुसरं जे फॅब्रिक आपण कट केलेलं आहे ते यूज होणार आहे. त्यामुळे कटिंग करत असताना कमी जास्त करायचं नाही, व्यवस्थित योग्य पद्धतीने कटिंग करायची. कटिंग झाल्यानंतर आपण एकदम छान पद्धतीने आता फ्रंट पार्टला प्रिन्स कटोरीचा ब्लाऊज शिवायला घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला अगोदर एक जे अस्तर असणार आहे आपलं, तर ते जे मेन फॅब्रिक असेल त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. एकच अस्तर आपल्याला अटॅच करायचं आहे. एक अस्तर हे आपल्याला वरच्या बाजूने लावायचे. तर ते व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला प्रॉपरली लक्षात येईल. मध्येच जर तुम्ही स्किप केला तर कदाचित तुम्हाला प्रॉपरली लर्न होणार नाही आहे की या ठिकाणी आपण काय प्रोसेस कंप्लीट करतोय. जसं आपल्याला कटिंग इम्पॉर्टंट आहे, त्याचं प्रत्येक मेजरमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच पद्धतीने स्टिचिंग करताना बेसिक टिप्ससुद्धा खूप इम्पॉर्टंट राहतात. आता आपला जो फ्रंट पार्ट आहे ज्याला हुकलूक पट्टे आपण ॲड करणार आहोत, तर ते पार्टसुद्धा एकमेकांना प्रॉपरली अटॅच करून घ्यायचेत. अस्तर फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना प्रॉपरली अटॅच करून घ्यायचेत फ्रंट साईडचे. हा ॲक्च्युअलमध्ये खूप मस्त डिझायनर ब्लाऊज आहे, त्यामुळे याचं फायनल लुकसुद्धा खूप सुंदर आहे. बट आपण आत्ताचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये प्रॉपरली प्रिन्स कटोरीला कप्स कसे ॲड करायचे तर त्याचा व्हिडिओला जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर आता आपण काय करूयात की आपली जी कटोरी आहे ती आणि जो मेन पार्ट आहे ते एकमेकांना प्रॉपरली अटॅच करून घेऊयात. दोन्ही साईडच्या कटोरी आणि जो मधला गळ्याचा जो भाग आहे तो एकमेकांना जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मेन प्रोसेस करायची आहे. एकदम सोपी आहे, बट थोडीशी आपल्याला व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने करायची आहे. तर आता आपले जे फ्रंट पार्ट आहेत, जे मेन फॅब्रिक आहे ते अस्तरला जोडून झालेलं आहे, एकमेकांना अटॅचही करून झाले आहे. आता आपण पुढचे पार्ट जोडून घेऊयात. तर जे आपलं अस्तर आपण कट करून घेतलं होतं एक्स्ट्रा पार्ट म्हणजे कटोरी आणि त्याचं जे फॅब्रिक आहे गळ्याचं ते, तर आता ते एकमेकांना अटॅच करून घेऊयात आणि दोन्ही पार्ट प्रॉपर अटॅच करून घ्यायचे आहेत. यानंतर आपला जो मेन फॅब्रिकचा पार्ट आहे तो आणि जो अस्तरचा पार्ट आहे जो आपण एकमेकांना अटॅच केलेला आहे तर तो व्यवस्थित एकमेकांवर ठेवायचा आणि त्यांच्या दोन्हींच्या शिलाई एकमेकांच्या समोरासमोर आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची. आता कप्स जोडायचे आहेत, तर कप्स जोडत असताना जे आपलं अस्तर आहे तर त्याची शिलाईची बाजू आहे त्या ठिकाणी 10 इंचावरती उंचीवरून आपला टक पॉईंट मार्क करायचा. त्याच्यावरच आपली जी कटोरी आहे त्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा, ते दोन्ही मॅच करायचे आणि त्याच्यावर थोडीशी रफ शिलाई द्यायची किंवा जर हात शिलाई केली तरीही चालेल. तुम्ही समोर पाहू शकता की एकदम सुंदर असे आपले कप सेट होत आहेत. सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या साईडचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी सुद्धा करायची आहे. आता ज्यावेळेस आपण कप्स जोडत असो त्यावेळेस जी शिलाईची बाजू आहे ती आतल्या बाजूने जाणार आहे. त्यामुळे कप्स जोडत असताना काळजी घ्या की तुम्ही ज्यावेळेस लावता त्यावेळेस त्याची बाहेरची बाजू बाहेर आणि आतली बाजू आतमध्येच गेली पाहिजे. आता आपण जे अस्तर फॅब्रिक आहे ते आणि मेन फॅब्रिक एकमेकांना जोडून घेऊयात प्रॉपरली. फक्त आपल्याला साईडनी प्रॉपरली मॅच करून अटॅच करायचे, कारण आपली कटिंग परफेक्ट आहे. त्यामुळे तिथे कुठे एक्स्ट्रा मार्जिन सोडणं किंवा ओढून घेणं किंवा खूप लूज सोडणं असं करायचं नाही आहे. जे आपण फॅब्रिक कटिंग केलं ते सर्व एकसारखं आहे, त्यामुळे ते स्टिच करत असताना प्रॉपर एकमेकांवर ठेवूनच स्टिच करायचं आहे. जास्त ओढायचं नाही किंवा जास्त लूजही कपडा सोडायचा नाही आहे. दोन्ही पार्ट आपल्याला सेम पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहेत. इनर साईडला आपले जे कप्स आहेत ते प्रॉपरली सेट होत आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम छान पद्धतीने आपल्या या ठिकाणी लुक रेडी होतोय. दोन्ही पार्टमध्ये आपण कप्स अटॅच करून घेतलेले आहेत. इनर साईड आणि बाहेरून कशा पद्धतीने शो होत आहेत हे मी तुम्हाला दाखवते. यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट हे कम्प्लिटली पूर्ण करायचे आहेत. फक्त कप्स बसवले म्हणजे आपला पूर्ण व्हिडिओ कंप्लीट झाला असं नाही आहे. फ्रंट पार्ट पूर्ण कंप्लीट होईपर्यंत हा व्हिडिओ चालू असणार आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. आता यामध्ये ज्यावेळेस आपण हुकलूक पट्टी बसवतो तर त्यावेळेस कधी कधी जर आतल्या बाजूला तुम्ही घेतलं तर कटोरीचे जे कप्स असतात ते कप्स त्या शिलाईमध्ये येतात, तर ते येऊ नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. ते आपली हुकलूक पट्टी अटॅच करत असताना ती कप्सवरती जाणार नाही याची व्यवस्थितपणे काळजी घ्यायची आहे.
आपण ज्यावेळेस हुकलूक पट्टी ॲड करत असतो त्यावेळेस काळजी घ्यायची की आपला जो उजवा पार्ट असतो उजव्या हाताचा त्या ठिकाणी हुक पट्टी येणार आहे आणि जी डाव्या हाताची पार्ट असते त्या ठिकाणी लूक पट्टी म्हणजे हुक अडकवण्यासाठीची जागा आपण रेडी करतो तर ती आपली डाव्या हाताला येणार आहे. त्यामुळे ती बाजू जास्त मोठी असते म्हणजेच ती पट्टी 1 इंचापर्यंत आपली असते आणि जी उजव्या हाताची असते म्हणजेच हुक पट्टी ती अर्ध्या इंचाचीच असते. ती बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला फोल्ड होते आणि जी लूक पट्टी असते ती आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला येते. यानंतर आपला जो गळा आहे त्या गळ्याला आपल्याला प्रॉपर शेप देऊन घ्यायचा आहे. पंचकोनी गळा आहे त्यामुळे तशाच पद्धतीने आपला गळ्याचा जो शेप आहे तो प्रॉपरली शो झाला पाहिजे. आता ज्यावेळेस आपण गळ्याला डिझाईन देत असतो किंवा गळ्याची जी पट्टी आहे ती हाईड करत असतो तर त्यावेळेस तुम्ही तिथं गोट ॲड केला तरीही चालणार आहे डिझाईनसाठी. किंवा जर तुम्हाला तिथे पट्टी लावायची असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अर्ध्या इंचाची पट्टी आहे. आतल्या बाजूला मी दाबटीप देऊन हात शिलाई करून घेणार आहे. आत्ता फक्त आपण दाबटीप देतोय शिलाई देऊन. त्यानंतर ज्यावेळेस आतल्या बाजूला आपण फोल्ड करतोय तर त्यावेळेस तात्पुरती आपली जी मशीनच्या धाग्याची जी सेटिंग असते ती 5 वर घ्यायची आणि त्यावरती फक्त आतल्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची. ज्यावेळेस आपण हात शिलाई करत असतो सगळं कंप्लीट झाल्याच्या नंतर फायनल लुक ज्यावेळेस आपण रेडी करत असतो तर त्यावेळेस जे आपण शिलाई दिलेली असते ती काढून टाकायची आणि त्या ठिकाणी हात शिलाई करायची. या प्रोसेसमध्ये हात शिलाई खूप सुंदर दिसते. बट जर कोणाकोणाला अशी पट्टीच हवी असेल तर तुम्ही आतल्या बाजूने पट्टीची जी शिलाई आहे ती तशीच ठेवली तरीही चालणार आहे. आणि सपोज जर तुम्हाला गोट हवा असेल तर तुम्ही गोट ॲड केला तरीही चालणार आहे. व्यवस्थित आपण आतल्या बाजूला फोल्ड करून घेऊन त्यावरती शिलाई देणार आहोत. नंतर ज्यावेळेस आपण फायनल टचअप देऊ तर त्यावेळेस ती शिलाई काढून टाकून त्या जागी हात शिलाई आपण ॲड करणार आहोत. एक बेसिक प्रॉपर लुक आपला रेडी झालेला आहे. बट ज्यावेळेस आपण फायनल लुक पाहतो हात शिलाई नंतरचा तर तो यापेक्षाही जास्त सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आपल्याला दिसतो. आता जे आपला फ्रंट पार्ट आहे तर ज्याचं जो बॉटम पार्ट आहे फ्रंट पार्टचं तर त्या ठिकाणी आपल्याला पट्टी ॲड करायची. तर त्यासाठी आपल्याला 1 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे आणि ती या ठिकाणी अटॅच करायची आहे. या ठिकाणी आपण जसं गळ्याला प्रोसेस करतो पट्टीची सेम आपल्याला करायची आहे. फक्त ही पट्टी थोडी मोठी असणार आहे याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित शिलाई देऊन त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला. त्यानंतर आतल्या बाजूला फोल्ड करून घेऊन त्यावरती शिलाई द्यायची आहे. एकदम सुंदर पद्धतीने आपला ब्लाऊज या ठिकाणी रेडी होतो. आता जो दुसरा पार्ट आहे त्याच्या अपोजिटचा तर त्या ठिकाणी आपल्याला हाईट चेक करून घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी ती पट्टी अटॅच करायची जेणेकरून हुकलूक जी पट्टी एकमेकांसमोर येतं तर ती एकदम सेम असावी. ती कमी जास्त असता कामा नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आणि पुन्हा आतल्या बाजूला फोल्ड करून आपल्याला त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम छान पद्धतीने आपलं प्रिन्स कटोरीचा ब्लाऊज या ठिकाणी रेडी होत आहे. म्हणजेच प्रिन्स कटोरीचा जो फ्रंट पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण कप्स ॲड केलेले आहेत तर ते या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. काही अडचणी येत असतील तर प्रश्न विचारले तरीही चालतील. फायनल लुक कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.